हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होती चतुर्थी म्हणजे जी गणपती बाप्पांची महिन्यानुसार ती संकष्टी चतुर्थी येते। तर ती चतुर्थीचा उपवास देखील मी करत असतो। तर त्याचीच आता पूजा मांडणी देखील करायची होती। तर त्याचं जे सामान आहे तर ते मी काढत होतो। तर पूजा म्हटलं की सकाळी लवकर उठलं की सर्व जी कामं आहेत तर ती पद्धतशीर होतात। त्यामुळे मग सकाळी लवकर उठून जी फुलं आहेत म्हणजे जी आपल्या पूजेला मी फुलं यूज करतो तर ती मी सर्वात पहिल्यांदा आणून घेतली। आणि जी आंब्याची पानं आहेत तर ती देखील मी आणून घेतली, कारण जी आंब्याची पानं आहेत तर तीच मी कळसाला लावत असतो। म्हणजे नागवेलीची पानं आहेत तर ती इकडे भेटत नाहीत, त्यामुळे मग मी अशा प्रकारे जी आंब्याची पानं आहेत तर तीच कळसाला लावत असतो। आणि त्यानंतर जे काही मग म्हणजे पूजेला सामान लागणार होतं तर ते मी सर्वात पहिल्यांदा काढून घेतलं। तर हा जो सिल्वर कलरचा तांब्या आहे म्हणजेच हा ॲल्युमिनियमचा आहे, तर याच्यावरती अष्टगणपती देखील आहेत। त्यामुळे म्हटलं आज गणपती बाप्पांची चतुर्थी देखील होती, त्यामुळे मग याच तांब्याचा मी पूजेमध्ये यूज केला, कारण त्याच्यावरती अष्टगणपती देखील काढलेले आहेत। आणि चतुर्थीच्या दिवशी मग मी पूजा मांडणी जेव्हा करतो तर त्यामध्ये मी कलशाची स्थापना देखील करतो। त्यासाठी मग मी हा कलश घेतला होता। त्याबरोबर जी पूजेला भांडी लागणार होती तर ती मी घासून घेतली आणि त्यानंतर मग आता पूजा मांडणीसाठी सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा जे देवांचे फोटो आहेत माझ्याकडे तर ते सर्व मी क्लीन करून घेतले। त्यानंतर आता संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांची आपल्या हातून जेवढी आपण सेवा करतो तर तेवढी कमीच असते। त्यासाठी मग जो गणपती बाप्पांचा माझ्याकडे फोटो आहे तर तो देखील मी पूजेमध्ये ठेवणार होतो। आणि जी गणपती बाप्पांची पितळेची मूर्ती आहे माझ्याकडे तर ती देखील मी ठेवणार होतो। तर मी गणपती बाप्पांची मूर्ती कुठून घेतली यावरचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहे, जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। आणि मूर्तीची आपण म्हणजेच नवीन मूर्तीची आपण आपल्या घरामध्ये स्थापना कशा प्रकारे करावी तर यावरती देखील मी व्हिडिओ तयार केलेला आहे, जर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। आता यानंतर जे देवांचे फोटो आहेत माझ्याकडे तर ते मी क्लीन करून घेतले। त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अष्टगंध लावून घेतलं। आणि जो मंगल कलश आहे तर याचं जे पाणी किंवा पानं आपल्याला चेंज करायचे असतात तर ते आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतो। त्यामुळे मग मी आज काय मंगल कलशाला हात लावला नाही। आणि त्याचबरोबर आता पूजा मांडणीसाठी मी सुरुवात केली। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे ज्या पूजा आहेत तर ते मी सुरुवातीला म्हणजेच जे माझं देवघर आहे तर त्याच्यासमोर मांडत होतो, पण अशा प्रकारे इथे वरती देखील स्पेस आहे, त्यामुळे म्हटलं आता ज्या काही पूजा आहेत तर त्या अशा प्रकारे वरतीच मांडाव्यात। त्यासाठी मग खालती मी अशा प्रकारे हा जो ऑरेंज कलरचा पीस आहे तर तो मी अंथरून घेतला। आणि त्यावरती जे माझ्याकडे लाल कलरचं वस्त्र आहे तर ते मी ठेवून घेतलं। त्यानंतर जे दिवे आहेत माझ्याकडे शंखचक्र दिवे म्हणजे हे जोडीनेच आपल्याला मिळतात, तर हे देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात, त्यामुळे मग मी या दिव्यांचा यूज करत असतो आपल्या पूजेमध्ये। आणि एकदम हे दिवे जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर तेव्हा जे आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते देखील खूप छान होतं। त्यामुळे मग कोणतीही पूजा असो तर अशा प्रकारे मी दिवे लावून घेतो। सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिव्यांच्या पूजेनेच म्हणजेच दिव्यांची पूजा करूनच आपल्या पूजेला सुरुवात करायची असते। तर सर्वात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला, त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घेतले। आणि त्यानंतर मग जी गणपती बाप्पांची माझ्याकडे मूर्ती आहे तर तिला देखील अभिषेक करून घेतला। तर मला म्हणजे पंचामृत काही भेटलं नाही, त्यामुळे मग मी पाण्यानेच अभिषेक केला। आणि ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला अभिषेक करायचा असतो। तर या दिवशी आपल्याला बऱ्याच गणपती बाप्पांच्या ज्या सेवा आहेत तर त्या आपण करू शकतो। म्हणजेच गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, त्यामुळे आपण म्हणजेच गणपती बाप्पांची जेवढी सेवा केली तर तेवढी आपली कमीच होते। त्यामुळे गणपती बाप्पांची माझ्या हातून मी जेवढी सेवा होईल तर तेवढी करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती मी घेतली होती तर सर्वात पहिल्यांदा मी जो गणपती बाप्पांचा फोटो आहे तर तो इथे पूजेमध्ये ठेवला आणि त्याला देखील हळदी कुंकू लावले, अष्टगंध लावलं, त्यानंतर वस्त्र अर्पण करून घेतले। त्यानंतर जे घंटीचे फुल आहे तर घंटीच्या फुलाला जास्त मान असतो, म्हणजेच गणपती बाप्पांना प्रिय अशी घंटीची फुले आणि दुर्वा, त्यामुळे मग जी घंटीची फुलं आहेत तर ती देखील मी फोटोला अर्पण करून घेतली। त्यानंतर दोन जी आंब्याची पानं आहेत तर ती मी डाव्या साईडला ठेवली आणि त्याच्यावरती थोड्याशा अक्षता ठेवल्या। त्यावरती जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे माझ्याकडे तर मी ती ठेवून घेतली। आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं, त्यानंतर वस्त्र अर्पण केले, त्यानंतर जी दुर्वा आहे तर ते अर्पण केल्या। त्याचबरोबर जे जास्वंदाचं फूल आहे तर ते देखील मी अर्पण केलं। त्यानंतर जी कलशाची स्थापना करायची होती आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी जो सिल्वर कलरचा तांब्या आहे माझ्याकडे तर तो मी आजच्या पूजेमध्ये त्याचा यूज करणार होतो। तर त्यासाठी त्याच्यामध्ये मी जो तांब्या आहे तर त्याच्या खाली मी प्लेट ठेवली आणि त्यावरती मग अक्षता ठेवल्या। तर हे डायरेक्ट आपण खाली देखील ठेवू शकतो, पण मी प्लेटचा जास्तीत जास्त वापर करतो, त्यामुळे मग जी प्लेट आहे तर त्याच्यावरती मी थोड्याशा अक्षता टाकल्या आणि त्यावरती जो तांब्या आहे तर तो मी ठेवून घेतला। तांब्यावर देखील आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने 5 बोटे जी आहेत तर ती ओढून घ्यायची असतात आणि स्वास्तिक देखील आपल्याला काढायचं असतं। आणि म्हणजे जो आपण तांब्या पूजेमध्ये यूज करणार असू तर त्याला देखील आपल्याला कलावा किंवा त्या जागी तुम्ही वस्त्र देखील अर्पण करू शकता,
म्हणजेच त्याच्या तोंडाला गुंडाळायचा असतो. तर ते देखील मी पहिल्यांदा गुंडाळून घेतला. त्यावरती मग आपल्याला 5 नागवेलीचे पानं किंवा 5 आंब्याची पानं ठेवायची असतात. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की इकडे म्हणजे जी नागवेलीची पानं आहेत तर ती जास्त प्रमाणामध्ये भेटत नाहीत, त्यामुळे मग मी अशा प्रकारे जी आंब्याची पानं आहेत तर त्याचाच आपल्या पूजेमध्ये यूज करत असतो. तर आपल्याला कलशामध्ये 1 रुपया, 1 सुपारी, थोडेसे हळदी कुंकू टाकायचे असते आणि त्यावरती जो नारळ आहे तर तो ठेवायचा असतो. आणि अशा प्रकारे नारळा देखील मग मी जो मोगऱ्याची फुलं आहेत तर आता मोगऱ्यांचा सीझन आहे, त्यामुळे मला बरीचशी जी मोगऱ्याची फुलं आहेत तर ती मिळून जातात. त्यामुळे मग अशा प्रकारे मोगऱ्याचा गजरा देखील करून घेतला होता, तर तो देखील मी अर्पण केला. तर आता पूजेची बरीचशी मांडणी जी आहे तर ती करून झाली होती. आणि हे जे गजांत लक्ष्मी आहेत तर हे देखील मी आता गावाकडे जेव्हा गेलो होतो तर तेव्हाच मी घेऊन आलेलो आहे. तर हे देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात. तर यांची देखील स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये कशा प्रकारे करावी तर याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे मला म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये दाखवायचं होतं तर ते देखील मी अशा प्रकारे वाटीमध्ये काढून घेतलं. आणि त्यानंतर जी काही सेवा आहे तर तिला आता सुरुवात करायची. हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे. चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला नवीन नावाने ओळखले जाते. चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान शिव यांचे धाकटे पुत्र भगवान गणेश यांना समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा आणि उपासना केली जाते. चतुर्थीचा उपवास केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पांचे नाव घेतले जाते. त्यांचे मुख्य कारण म्हणजे गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते. मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देवता मानले जाते. त्यांची नियमित पूजा केल्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागते. त्याचसोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतात. मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. आयुष्यात आनंद येतो. सर्व दुःख दूर होतात. जो गणपती बाप्पांचा आपण उपवास करत असतो म्हणजे जो चतुर्थीचा उपवास आपण करत असतो तर हा उपवास आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि जेव्हा संध्याकाळी म्हणजे चंद्रोदय होईल तर तेव्हा आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. आणि या दिवशी चंद्राच्या पूजेचे देखील खूप महत्त्व मानले गेले आहे. म्हणजेच आपण जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करतो तर संध्याकाळी आपल्याला म्हणजे जी चंद्रदेव आहेत तर यांची पूजा करूनच आपला जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो. तर या दिवशी तुम्ही चंद्रदेवाला अर्घ्य देखील नक्की द्या. म्हणजेच आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं अक्षदा हळदी कुंकू टाकायचं आहे. त्या पाण्याचे आपल्याला जे चंद्रदेव आहेत तर यांना अर्घ्य द्यायचं आहे आणि जो आपला उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा असतो. तर मी देखील म्हणजेच गेली 2 वर्ष हे जे उपवास आहे तर ते करत आहे. म्हणजे संकष्ट चतुर्थीचे जे उपवास आहेत तर ते मी करत आहे. म्हणजे यातून आपल्याला महिन्यातून एकदा तरी हा उपवास येतोच. म्हणजे जी संकष्टी चतुर्थी आहे तर ही महिन्यातून एकदा येते. त्यामुळे मग हे जे उपवास आहेत तर ते मी करत असतो. यानंतर जी गणपती बाप्पांची सेवा आता करायची होती तर ती माझी चालू होती. तर सर्वात पहिल्यांदा जी नित्यसेवा होती तर ती मी चालू केली. म्हणजे जे महाराजांची आपल्याला सेवा करायची असते तर ती माझी चालू होती. म्हणजे जे महाराजांचं नाम जप करायचा असतो तर महाराजांची मी पहिल्यांदा 1 माळ जप करून घेतली. त्यानंतर ओम गण गणपती नमः या मंत्राची देखील मी 1 माळ जप करून घेतली. म्हणजेच आपल्याला या दिवशी आपल्या हातून जेवढी सेवा होईल गणपती बाप्पांची तर तेवढे आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यानंतर मग गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे तर ते देखील मी पठण करून घेतलं. तर तुमची मुलं जर म्हणजे शिकत असतील तर त्यांना देखील अथर्व शीर्ष हे पठण करण्यासाठी नक्की लावा. कारण जी गणपती बाप्पांची सर्वात आवडती सेवा आणि सर्वात म्हणजे प्रभावशाली सेवा जी आहे तर ती अथर्व शीर्षाची आहे. जर तुमचे मुलं अभ्यासामध्ये देखील म्हणजेच कमजोर असतील तर तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण नक्की त्यांना करायला लावा. तर अशा प्रकारे माझी आता गणपती बाप्पांची सेवा आहे तर आता ती माझी करून झालेली आहे. यानंतर जी उसळ आहे तर ती आता करायची होती. म्हणजेच गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये देखील मी सकाळी फराळामध्ये उसळच दाखवली. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा आहे आणि गणपती बाप्पांची जी सेवा आहे तर ती आता माझी करून झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा.